येथील जे आत्मापतीचं महाराज या पान लावलं त्यांचा विषय सुभाष संघटनेनं हाती घेतलेला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? सर्वांना सप्रेम जय शिवा. कालच क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 894वी जयंती सुरुवात झालेली आहे. 30 एप्रिल ते 30 मे महाराष्ट्रासह देशभरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा हा साजरा होतो आहे. नुकताच 28 जानेवारी 2025 ला शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिवस कर्नाटकातील बिदर जिल्ह्याच्या बसव कल्याण या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेला मी स्वतः त्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम करून काही गोष्टीचा मी अभ्यास केला, अध्ययन केलं. तेव्हा मला लक्षात आलं की 12व्या शतकामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बसव कल्याण या ठिकाणी जो पहिला अनुभव मंडप उभा केला, तो मूळ अनुभव मंडप 12व्या शतकातला दुर्दैवानं आज वीरशैव लिंगायत समाजाच्याही ताब्यामध्ये नाही, कर्नाटक सरकारच्याही ताब्यामध्ये नाही आणि भारत सरकारच्याही ताब्यामध्ये नाही, तर तो एका व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे. हैदराबादचा नवाब आणि त्यांचे वंशज हे त्या ठिकाणी ताबा करून बसलेले आहेत. त्यामुळं मी शिवा संघटनेकडून केंद्र सरकारकडे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री नितीनजी गडकरी, प्रतापराव जाधव, रामदासजी आठवले यांच्या सहित जवळपास 50 खासदारांना निवेदन देऊन मी 2 मागण्या केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी आहे, 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अल्लम प्रभूंच्या अध्यक्षतेखाली जो मूळ अनुभव मंडप स्थापन केला, जी जगातली पहिली संसद म्हणून त्याची ओळख आहे. जगात पहिल्यांदा संसदीय लोकशाही ही महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात अनुभव मंडप नावाची धर्मसंसद स्थापन करून निर्माण केली. तो मूळ अनुभव मंडप हा आज एका व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही शिवा संघटनेकडून मागणी केली की महात्मा बसवेश्वरांचा 12व्या शतकातील बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप हा तातडीनं मुक्त करा आणि तो वीरशैव लिंगायत समाजाच्या ताब्यात द्या किंवा भारत सरकारच्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट पुरातत्व खात्याच्या ताब्यात घ्या आणि भारतासह जगभरातील लोकांना जगातली संसदीय लोकशाहीची पहिली संसद म्हणून ज्या मूळ अनुभव मंडपाची ओळख आहे ते पर्यटकांसाठी खुलं करा, अशी मागणी मी केलेली आहे. एका वाक्यात सांगायचं असेल तर ती मागणी 12व्या शतकातला महात्मा बसवेश्वरांचा बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप मुक्त करा, ही आमची मागणी आहे. दुसरं महत्वाचं, बसव कल्याण याच ठिकाणी बिज्जल राजाचा जो किल्ला आहे, ज्या बिज्जल राजाच्या दरबारामध्ये महात्मा बसवेश्वर हे प्रधानमंत्री होते, ते प्रधानमंत्री म्हणून गोरगरिबांना न्याय निवाडा करण्यासाठी बसव कल्याण मधल्या एका ओठ्यावर बसायचे. तो ओठा आजही त्या ठिकाणी आहे. त्या ओठ्याला परुस कट्टा असं नाव त्याने दिलेले. परुस कन्नडमध्ये, परीस मराठीमध्ये. म्हणजे ज्या कट्ट्यावर वट्ट्यावर बसून महात्मा बसवेश्वर हे गरिबाला न्याय द्यायचे. महात्मा बसवेश्वर म्हणजे परीस आहे आणि येणारा न्याय मागणारा जो गरीब आहे तो लोखंडासारखा आला तर सोनं होऊन जायचा, अशी ती कल्पना त्यांच्या त्या काळातली होती. म्हणून लोकांनी त्या कट्ट्याला परुस कट्टा असं नाव दिलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परुस कट्टा हा मुक्त करा, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आम्ही केली, शिवा संघटनेने देशात पहिल्यांदा महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथं शासकीय जयंती सुरुवात झाली, ती 26 एप्रिल 2001 ला. शिवा संघटनेने महाराष्ट्रात सुरू केलेली शासकीय जयंतीचा GR घेऊन 2002 पासून कर्नाटक राज्यात महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरू झाली. ज्या महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकात झाला, ज्या कर्नाटक विधानसभेमध्ये लिंगायत समाजाचे 80 आमदार होते, परंतु तरीही त्यांची शासकीय जयंती केली जात नव्हती. पण महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेने ही शासकीय जयंती करायला लावली. त्या GRचा आधार घेऊन 2002 मध्ये कर्नाटकामध्ये, 2003 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये आणि 2016 पासून तेलंगणामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांची 4 राज्यामध्ये शासकीय जयंती होते आहे.
आता शिवा संघटनेने मागणी केलेली आहे, काश्मीर टू कन्याकुमारी पूर्ण भारत देशात केंद्र सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची दरवर्षी अक्षय तृतीयेला शासकीय जयंती साजरी करा, ही आम्ही दुसरी मागणी केलेली आहे. या दोन मागण्या घेऊन आम्ही आता ह्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडाच्या या महिनाभरामध्ये जनजागृती अभियान चालवतो आहोत. आणि हे अभियान महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर आम्ही कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये जाऊन जनजागृती करणार आहोत. आणि येणाऱ्या नोव्हेंबर 2025 मध्ये कपिलधारचा जो मेळावा आहे, त्या कपिलधारच्या मेळाव्यामध्ये मी घोषणा करेल, डिसेंबरच्या दरम्यान जी तारीख असेल त्या तारखेला दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी शिवा संघटनेच्या वतीनं 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप आणि परुस कट्टा मुक्त करा. आणि दुसरी मागणी, देशभर भारत सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा. या दोन मागण्या घेऊन दिल्लीच्या जंतर मंतरवर डिसेंबर 2025 मध्ये प्रचंड मोठा धडक मोर्चा शिवा संघटनेच्या वतीनं काढला जाणार आहे. त्यासाठी जे कोणी वीरशैव लिंगायत समाज बांधवच नाही तर समतावादी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला, मानवतेला मानणारा जो बहुजन वर्ग आहे, त्या 18 पगड जाती धर्माच्या समाज बांधवांना मी शिवा संघटनेचा प्रमुख या नात्यानं नम्र आवाहन करतो की आपण या मोहिमेमध्ये सामील व्हा. जसं राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन करावं लागलं, तसं ही आंदोलन करण्याची वेळ आली तरी शिवा संघटना मागे हटणार नाही. आणि शिवा संघटनेच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या ताब्यात असलेला हा मूळ अनुभव मंडप हा मुक्त करून भारत सरकारने जगभरातल्या पर्यटकांना खुलं करावं, यासाठी मोठी चळवळ आम्ही उभा करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभागी व्हावं असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवा.